आमच्या लॉंग मार्चचा कोणाला त्रास आहे हे सांगा पहिले. जाणीवपूर्वक आता हा लॉंग मार्च आमचा ठाण्याच्या बाउंड्रीतून मुलुंडच्या मुक्कामाच्या दिशेने जाऊ लागला. जातीवादी मनवादी फडणवीसाच्या सरकारनं त्यांच्या स्वतःच्या घरचे कर्मचारी असल्याप्रमाणे पोलिसांचा वापर करून बाबासाहेबांच्या विचाराच्या लोकांना दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. खरं तर बाबासाहेबांच्या विचाराची लेकरं थांबणार नाहीत, काले थांबले आधी थांबणार नाहीत ना. आम्ही बाबासाहेबांची लेकरं मरणाला विरोध ना कुठल्या गोष्टीला. यांच्याजवळ बंदुकीच्या गोळ्या असतात, आमच्याजवळ बाबासाहेबांचा निळा झेंडा आहे. आम्ही मरायला काले तयार होतो, आधी तयार होतो, उद्या तयार आहेत. यांनी जर हे नाटक सुरू केलं असेल तर सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला दाबू शकणार नाही. जाणीवपूर्वक फडणवीसाचा हटाव आम्ही उलटून लावू. आणि जर बाबासाहेबांच्या लेकराला अशी अटक केल्या जात असेल सगळ्यांना, तर महाराष्ट्रातल्या तमाम भीमसेनेकांना विनंती आपण रस्त्यावर उतरावं, सगळीकडे जेरभरो आंदोलन करावं. या जातीवादी प्रशासनानं आणि या जातीवादी मुख्यमंत्र्यानं त्याच्या घरचे कर्मचारी असल्यासारखा पोलिसांचा वापर केला. खरं हा वापर त्यांना भेडेच्या कार्यकर्त्याला उचलण्यासाठी कधी केला का? ज्यांनी दंगली घडवण्याचा प्रयत्न केला त्या भेडेच्या लोकांना कधी उचलण्यासाठी हे लोक असे गेले का? ज्यावेळेस भीमा कोरेगावची दंगल झाले त्यावेळेस त्यांना डिटेन करण्यासाठी गेले होते का? ज्यावेळेस आमदाराचे घर जाळले गेले दुसरीकडे त्यावेळेस हे लोक असे गेले का? कुठंच गेले नाही. मग जातीपूर्वक आमच्यावर हा अन्याय का? एवढा पोलिसांचा घेरा लॉंग मार्चला सगळ्या साईडने लॉंग मार्चला पोलिसांचा घेरा टाकलाय आणि सगळं